आयुष्याची बहु भरती कली माझी शत नेमिले तेही नाही पुरती. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये एक शून्य कमी झाला, 10,000 वर्ष आयुष्य झालं. द्वापार युगामध्ये परत एक शून्य कमी झाला, 1,000 वर्ष आयुष्य झालं. कलियुगामध्ये परत एक शून्य कमी झाला, 100 वर्ष आयुष्य झालं. अहो 100 वर्ष आयुष्य मिळाले पण अर्ध झोपेत चाललंय. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. काहीच भजनासाठी राहिलं नाही. म्हणून जे काही आयुष्य मिळाले ना, त्यामध्ये नामस्मरण आपण केलं पाहिजे. नामस्मरण जर आपण केलं भगवंताचं, तर तो भगवंत आपल्यावर काहीच संकट येऊ देणार नाही. काहीच त्याच्यामध्ये समजा काही संकट आलं तर तो भगवंत तारून नाही. तो भगवंत स्वतः ते काम करण. यासाठी बघा, एक संत मालिकेतला एक गोड असा प्रसंग सांगते बघा. जेव्हा चोखोबारायांची, आता चोखोबाराया कोण? पंढरपूरला गेल्याच्या नंतर आधी चोखोबारायांची समाधी, नंतर नामदेव पायरी, नंतर मग पांडुरंगांचं दर्शन. चोखोबाराया